दुधोडी येथील महादेव गिरी यांना 2 मुले होती। महादेव गिरी हे गावोगावी पेढा विकून आपला प्रपंच चालवतात। त्यांच्या एका मुलाने यापूर्वीच आत्महत्या केली होती, तर माऊलीचा मृत्यू झाल्याने गिरी कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे। भूम तालुक्यातील दुधोडी येथील 12वीच्या वर्गात शिकणाऱ्या 18 वर्षीय तरुणास क्रूरतेचा कळस गाठत 7 ते 8 जणांनी रॉड, काठी तसेच तीक्ष्ण हत्यारांनी मारहाण केली होती। मारहाणीनंतर मृत झाल्याचे समजून त्या तरुणास पांढरेवाडी शिवारातील रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना 12 मार्चला उजेडात आली होती। ही घटना प्रेम प्रकरणातून झाल्याचे समोर आले आहे। भूम तालुक्यातील दुधोडी येथील तरुण माऊली महादेव गिरी यांची 15 दिवसापासूनची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली। सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र माऊलीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली। 16 मार्चला त्याचा मृत्यू झाला आणि गिरी कुटुंबासह अख्ख्या दुधोडी गावावर शोककळा पसरली। या प्रकरणी आतापर्यंत आंबा पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर 4 जण अद्याप फरार आहेत। संपूर्ण प्रकरण असे आहे की भूम तालुक्यातील दुधोडी येथील माऊली बाबासाहेब गिरी असे अमानुष मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे। या तरुणास प्रेम प्रकरणातून पांढरेवाडी शिवारात 6 ते 7 जणांनी माऊली यांना लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण केल्याचा फोन आला। ही घटना 3 मार्च रोजी दुपारी घडली होती। त्यानंतर माऊली यास त्याच्या मित्रांनी फोन केला असता फोन बंद येऊ लागला। यामुळे बस प्रवासात फिर्यादी वडिलांनी त्यांचे भाऊ व मित्राला याबाबतची माहिती देऊन शोध घेण्याची विनंती केली। या दरम्यान सायंकाळी 5 वाजता काळेवाडी येथील पोलीस पाटलांनी बाबासाहेब गिरी यांना फोन करून तुमचा मुलगा माऊली गिरी यास जबर मारहाण करून त्यास नग्न अवस्थेत पश्चिम पांढरेवाडी शिवारातील रस्त्यालगत फेकून दिल्याचे सांगितले। माऊलीचा शोध घेऊन त्याला सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। अखेर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या माऊलीचा 16 दिवसानंतर रविवारी मृत्यू झाला। या प्रकरणी माऊलीचे वडील महादेव गिरी यांच्या फिर्यादीवरून 8 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे।